ड्रोन मार्फत जी फवारणी आहे ती कशी होते हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही आणि या ड्रोन मार्फत फवारणी करण्याचे फायदे काय आहेत, या ड्रोन मार्फत फवारणी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे, यातून कीड नियंत्रण कसं होतं आणि यातून काही फवारणीचा खर्च कमी जास्त होतो का, याची माहिती आपण प्रात्यक्षिकासह घेणार आहोत। आणि ही ड्रोनची जी फवारणी आहे सध्या उसावर सुरू आहे। शिवप्रसाद येळकर, नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेड रांजणी यांचे जे चेअरमन आदरणीय बीबी ठोंबरे साहेबांच्या संकल्पनेतून जे आहे ते शेतकऱ्यांचा ऊस पीक फवारणीच्या अनुषंगाने जे आहे ते ड्रोन उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। याकरिता कोरोमंडल फर्टिलायझर कंपनी जी आहे तर त्यांच्यासोबत कारखान्याने जे आहे ते टाय अप केलेला आहे आणि हे करत असताना शेतकऱ्यांचा जो आहे तो 50% हिस्सा आणि 50% हिस्सा जो आहे तो कारखान्याचा अशा पद्धतीने जे आहे ते प्रति एकर 450 रुपये दरानं जे आहे ते फवारणी जे आहे ते इथं करून देण्यात येत आहे। यासाठी जे आहे ते आता सध्या ऊस पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं मॅक्रोन्यूट्रिएंट, मायक्रोन्यूट्रिएंट आणि त्याचप्रमाणे मागे जी काही आवर्षणग्रस्त परिस्थिती होती आणि त्या परिस्थितीमध्ये जो काही ऊस पिकाला जो काही पडलेला ताण, जैविक आणि अजैविक ताण होता, तर तो ताण घालवण्याच्या अनुषंगाने जे आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे येथील जे आहे ते वसंत ऊर्जा नावाचं एक संजीवक आहे। तर हे जे आहे ते आपण या फवारणीमध्ये जे आहे ते घेतोय। याचं प्रमाण आहे 1 एकर क्षेत्रासाठी 1 लिटर जे आहे ते आपल्याला वसंत ऊर्जा घ्यायचं आहे। हे वसंत ऊर्जा जे आहे ते आपण 1 लिटर पाण्यामध्ये जे आहे ते डायल्यूट करायचंय किंवा ते विरघळून घ्यायचंय। हे एक लिटर वसंत ऊर्जा घेतल्याच्या नंतर आपल्याकडे जे काही उपलब्ध असलेले मॅक्रोन्यूट्रिएंट त्याच्यामध्ये 15-15-15 किंवा 19-19-19 हे विद्राव्य खत जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे। ते 1 लिटर पाण्यामध्ये 500 ग्राम या पद्धतीने जे आहे ते घ्यायचं आहे। आणि हे मॅक्रोन्यूट्रिएंट घेतल्याच्या नंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं मायक्रोन्यूट्रिएंट आहे महाराष्ट्र ग्रेड 2, तर ह्याची जी आहे ते 1 लिटर पाण्यामध्ये आपल्याला 500 मिली या प्रमाणामध्ये जे आहे ते आपल्याला हे घ्यायचंय। तर आता ह्या लागणाऱ्या सर्व निविष्ठा जे आहेत ते नॅचरल शुगर अँड अलाइड इंडस्ट्रीज लिमिटेडचं जे काही साखर कारखान्यावर नॅचरल बाजार नावाचं जे काही कंझ्युमर स्टोअर आहे तर या ठिकाणी अत्यंत माफक दरामध्ये म्हणजे 263 रुपये लिटर या दरानं जे आहे ते या सर्व निविष्ठा ह्याच्यामध्ये हरितकी आहे, त्याच्यानंतर वसंत ऊर्जा जी आपण ऊस पीक त्याच्यासोबतच सोयाबीन किंवा इतर पिकांना सुद्धा जे आहे ते आपण वापरू शकतो। त्याचप्रमाणे महाराष्ट्र ग्रेड 2चं मायक्रोन्यूट्रिएंट सुद्धा आपण जे आहे ते तिथं कारखान्यावर उपलब्ध आहे। 5 लिटरचं कॅन जर घेतलं तर ते अत्यंत स्वस्त म्हणजे 190 रुपये या दरानं जे आहे ते आपल्या शेतकऱ्यांना जे आहे ते तिथं मिळतं। त्याचप्रमाणे हरितके, बीव्हीएम म्हणजे जे काही आपल्या इथं हुमणी अळीचा जो काही प्रादुर्भाव होतो तर त्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने लागणारं बवेरिया बॅसियाना, मेट्रिझम अॅनिसोपोली, व्हर्टिसियम लॅकॅनी हे तिन्ही कन्सोर्शिया असलेलं सुद्धा जे आहे ते निविष्ठा सुद्धा जे आहे ते आपल्याला तिथं 263 रुपये लिटर या दराने जे आहे ते मिळते। याच्या किमती तर कमी आहेतच, मार्केटमध्ये हेच 5 लिटरचं कॅन जर घ्या गेले तर तुम्हाला 2000-2500 रुपये मार्केटमध्ये रेट आहेत प्रायव्हेट कंपन्याचे। पण ही 5 लिटरचं कॅन फक्त 893 रुपयाला आहे। कोणतं हे याच्यामध्ये मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट, त्याच्यामध्ये लोह आहे, फेरस आहे, जस्त आहे, कॉपर आहे, मॉलिब्डेनम आहे आणि बोरॉन आहेत। म्हणजे बघा एकूण 6 मायक्रोन्यूट्रिएंट त्याच्यामध्ये आहेत आणि त्याचं मिक्सचर आहे। तर आपण आता असेच अनेक उत्पादनं आहेत VSIची की ती फार स्वस्त आहेत आणि क्वालिटी आहेत, विशेष म्हणजे क्वालिटी, विश्वास संपादन केलेले प्रॉडक्ट आहेत। आता ह्याचं ड्रोनला आपण जे द्रावण तयार करायचे त्याची आपण प्रक्रिया पाहू आणि त्यानंतर आपण ड्रोन उडवू। सर्वप्रथम जे आहे ते आपल्याला वसंत ऊर्जा 1 एकर क्षेत्रासाठी 1 लिटर आपल्याला जे आहे ते व्यवस्थित बॉटल हलवून जे आहे ते याच्यामध्ये घ्यायचे। हे घेतल्याच्या नंतर आपल्याला 1 लिटर जे आहे ते किमान पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये डायल्युशन साठी घ्यायचं आहे आणि हे द्रावण व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे। आपल्याला 19-19 खत जे आहे ते हे 500 ग्राम आपल्याला घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये जे आहे ते 1 लिटर पाण्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे करत असताना द्रावण वेगवेगळं जे आहे ते आपल्याला तयार करायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचंय। काय हे पूर्णपणे विद्राव्य खत आहे, हे पूर्णपणे आपल्याला व्यवस्थित पाण्यामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। ह्याचे जे काही पार्टिकल तसे जर खाली डिपॉझिट झाले तर आपल्याला ड्रोन मध्ये फवारणी करताना जे आहे ते आपलं ड्रोनचं जे काही स्प्रेइंगचं नोझल आहे तर ते चॉकअप होण्याची शक्यता असते। त्याच्यामुळे हे जे आहे ते थोडंसं व्यवस्थित एकदम काठीनं जे आहे ते आपण ढवळून घ्यायचं आहे आणि ह्या निविष्ठा द्रावण करताना कुठल्याही प्रकारचा आपला हात लागणार नाही एवढी काळजी घ्यायची। द्रावण जे आहे ते आपल्याला काठीनं ढवळून घ्यायचं। हे 2 द्रावण झाल्याच्या नंतर आपल्याला VSIचं मायक्रोन्यूट्रिएंट आहे महाराष्ट्र ग्रेड 2 व्यवस्थित हलवून घेऊन आपल्याला
500 मिली जे आहे ते हे 1 एकर क्षेत्रासाठी हे द्रावण घ्यायचं आहे. हा, हे अशा पद्धतीने आपण बघू शकता इथं 500 मिलीचा जो आहे तो हा मार्क आहे. अशा पद्धतीने आपल्याला VSI चं महाराष्ट्र ग्रेड 2 सूक्ष्म अन्नद्रव्य घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये जे आहे ते आपल्याला 500 मिली ह्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. तर हे अशा पद्धतीचं 1 लिटरचं हे व्हॉल्यूम आपण मेकअप केलेलं आहे. ह्याच्यामध्ये VSI चं मायक्रोन्यूट्रिएंट ग्रेड 2 आहे. आता ही सर्व तीनही द्रावणं तयार झाल्याच्या नंतर आणखीन आपलं खत जे आहे ते पूर्णपणे विरघळलेलं नाहीये. ते सतत आपल्याला स्टिअरिंग करायची आहे आणि पूर्णपणे ते पाण्यामध्ये पूर्णपणे विरघळलं पाहिजे. ह्याची दक्षता जी आहे ते आपण घेणं गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण हे ह्या स्प्रेअर मध्ये आपण हे सगळे जे आहेत ते निविष्ठा घेणार आहेत, तर त्यावेळेस एक कपडा जो आहे तो आपल्याला लावायचा आहे, जेणेकरून जे काही ह्याच्यामध्ये काही इम्प्युरिटी असतील किंवा काडी कचरा असेल किंवा एखादं खत व्यवस्थित पूर्णपणे विरघळलं नसेल तर त्याचे पार्टिकल्स टाकीमध्ये जाऊ नयेत आणि ह्या ड्रोनचे जे काही नोझल आहेत ते चोकअप होऊ नये म्हणून जे आहे ते आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की ह्याच्यावर जे आहे ते आपल्याला एक अशा पद्धतीचा जो आहे तो कपडा जो आहे तो ह्याच्यामध्ये टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला सर्वप्रथम जे आहे ते मॅक्रोन्यूट्रिएंट म्हणजे 19-19-19 चे द्रावण जे आहे ते आपण पूर्णपणे विरघळून तयार केलेलं जे आहे ते आपल्याला ह्या ड्रोनच्या टाकीमध्ये घ्यायचंय. हे करत असताना टाकीमध्ये जे आहे ते आधी आता ही टाकी जी आहे ते 10 लिटरची आहे. त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण जे आहे ते 2 ते 3 लिटर पाणी आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने जे आहे ते आता आपण ह्यामध्ये जे आहे ते खताचं द्रावण जे आहे ते टाकतोय. हे खताचं द्रावण टाकल्याच्या नंतर आपल्याला महाराष्ट्र ग्रेड 2 वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचं मायक्रोन्यूट्रिएंट जे आहे ते आपण याच्यामध्ये घेतोय. हे 500 मिली जे आहे ते 500 ml पाण्यामध्ये जे आहे ते आपण डायल्यूट करून घेतलेलं आहे आणि हे आता हे टाकीमध्ये आपण घेतोय. ह्या 2 निविष्ठा घेतल्याच्या नंतर शेवटी आपल्याला आपण जे काही वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं वसंत ऊर्जा 1 लिटर घेतलं होतं ते 1 लिटर पाण्यामध्ये आपण जे आहे ते मिसळून घेतलेलं आहे. तर हे जे आहे ते आता आपण शेवटी जे आहे ते ह्या टाकीमध्ये घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपण हे वसंत ऊर्जा त्याचप्रमाणे मॅक्रोन्यूट्रिएंट आणि मायक्रोन्यूट्रिएंट घेतल्याच्या नंतर ह्या टाकीचं जे काही उर्वरित व्हॉल्यूम आहे, जेवढं पाणी ह्याच्यामध्ये 10 लिटर पाणी बसतं तर ते उर्वरित जे आहे ते आपल्याला पाणी जे आहे ते ह्याच्यामध्ये घ्यायचं आहे. 1 एकर क्षेत्रासाठी लागणारं जे 10 लिटर पाणी आहे तर ते आपण ह्याच्यामध्ये घेतोय. बरेचसे शेतकरी म्हणतात की आपण 100 ते 150 लिटर पाणी वापरतोय, मात्र ह्याच्यामध्ये ड्रोनचे जे आहे ते जे काही फवारणीचे नोझल आहेत तर त्याच्यातून जे काही पार्टिकल जे साईज आहे पाण्याची तर ते एकदम मायन्यूट असते. त्याच्यामुळे आपण हे 10 लिटर मध्ये फवारणी उरकू शकतो. त्याचप्रमाणे फवारणीसाठी माणसाची जी स्पीड असते तर ते जे आहे ते आपण 3 ते 5 किलोमीटर प्रति तास असते. तर ड्रोनची जर स्पीड आपण पाहायला गेलो तर ती स्पीड असते किमान 15 ते 20 किलोमीटर प्रति तास. त्याच्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न असा असतो की जिथं आपण 100 लिटर पाणी फवारतो तिथं 10 लिटर मध्ये कसं होईल. तर ह्याच्यामध्ये आपण काय केलेलं आहे, फक्त पाण्याचं प्रमाण कमी केलेलं आहे, मात्र औषधांचं प्रमाण जे आहे ते 1 एकर क्षेत्रासाठी जेवढं लागतं तेवढंच आपण ह्याच्यामध्ये ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने जे आहे ते 10 लिटर पाण्याचं जे आहे ते व्हॉल्यूम ह्याच्यामध्ये पूर्णपणे बसलेलं आहे. पूर्णपणे टाकी जी आहे ती आपली ड्रोनची भरलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण हे कॅप लावून जे आहे ते आता फवारणीसाठी जे आहे ते आपला ड्रोन जो आहे तो आता रेडी झालेला आहे. हा ड्रोनला कंट्रोल करायचा आपला RC आहे. याच्यामध्ये आपल्याला सर्व वावराचं क्षेत्र कळतं, किती एकर आहे किती नाही. आधी आपण मार्किंग करून घेतली RC मध्ये सर्व वावराची. तर इथे वावराचं आपलं क्षेत्र दाखवतं 0.80 R आहे. तर आता आपल्याला तुम्ही जी मार्क बॉर्डर फिक्स केली हो त्याच्या बाहेर जात नाही का? त्याच्या हे बाउंड्रीच्या बाहेर जाणार नाही. बर, झाड आलं तर ते आपल्याला आधी RC मध्ये आपल्याला ते सांगेन डिटेक्टिव्ह आलेला आहे, ड्रोन पुढे घेऊ नका. आणि आपली जर एखादी सरी चुकली तर हा ड्रोन परत तिथे जाऊन आपली फवारणी सुरू करू. एकही सरी सुटत नाही. हे आपलं चालू करायचं आहे आणि हे आपल्याला पुढे घ्यायचं, मागे पिच फॉरवर्ड पिच बॅक. मी आता ड्रोन फ्लाइंग करीत आहे. हा आहे, हा आता आपला ड्रोन चालू झाला. हा ड्रोन आपला चालू झालेला आहे आता. ह्याच्यामध्ये एखादी सरी राहू शकते का फवारणी? नाही, सरी राहू शकते. कसं लक्षात येतं हे किती RC मध्ये कळतं. बर, आपलं सरी कोणती राहिली कोणती नाही, त्याच्यानुसार आपण डबल त्याच्यामध्ये घेतो. या पायलट महोदयांनी सांगितलं आहे त्याप्रमाणे सर्व प्रकारे म्हणजे हे GPS ऑपरेटेड सगळी सिस्टीम असल्या कारणाने डिस्प्लेवर त्यांना फवारणी किती झालेली आहे आणि कुठलं क्षेत्र सुटलेलं आहे या सर्व बाबी जे आहेत ते त्यांना ते डिस्प्लेवर दिसतात
आणि मग त्याप्रमाणे जे आहे ते जी ऊसाची सरी असेल किंवा सोयाबीनची सरी असेल किंवा जे काही पीक आपण फवारणी करतोय तर ते फवारणी करण्याच्या अनुषंगानं एखादी सरी राहिली जरी असेल तर ते परत जे आहे ते त्या डिस्प्लेवर ते दाखवत असल्या कारणानं जे आहे ते परत ते फवारणी करून घेत आहेत. आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकतोय की एकदम मायन्यूट ड्रॉपलेट्स जे आहे ते ह्याच्यामध्ये जे आहे ते स्प्रेइंग होत आहे आणि त्या माध्यमातून ऊस पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन, आता ऊस अत्यंत उंच झालेला आहे अशा ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारची दुसरी जे आहे ते म्हणजे फवारणीसाठी जे आहे ते आपण STP पंप असेल किंवा इतर बाबींचा जे आहे ते आपण वापर करू शकत नाही. मात्र ड्रोनच्या माध्यमातून अत्यंत फवारणीचं काम जे आहे ते सुलभ झालेलं आहे. आणि मग आता ऊस पिकामध्ये अशा परिस्थितीमध्ये जो काही पोक्का बोईंग रोग असेल किंवा इतर रसशोषक किडींचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं किंवा जे काही संजीवक आपण ऊस पिकामध्ये वापरतो, मग ते जिब्रिलिक ऍसिड असेल किंवा इतर संजीवक आहेत, तर ऊसाच्या वाढीच्या अनुषंगानं फवारणी करण्याच्या अनुषंगानं जे आहे ते आपण अशा पद्धतीनं फवारणी करू शकतो. आणि या ऊस पिकाचं, उंच वाढलेल्या ऊस पिकाचं जे आहे ते कीड रोग अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते आपण अशा पद्धतीनं जे आपण पाहतोय अशा पद्धतीनं आपण ऊस पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन जे आहे ते आपण करू शकतो. आता सद्यस्थितीत जे काही मजुरांचं जे काही तुटवडा आहे तर त्या अनुषंगानं हे ड्रोन जे काही यांत्रिकीकरणाचा जो काही हा भाग आहे तो निश्चित शेतकऱ्यांना जो आहे तो फायदेशीर आहे. आणि अत्यंत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त जे आहे ते क्षेत्र आपण फवारणीच्या माध्यमातून जे आहे ते या ड्रोनच्या माध्यमातून फवारणी आपण करू शकतो. आता आपण जे काही हे स्प्रेइंग पाहत आहोत तर ह्याच्यामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांचं ह्याच्यामध्ये जे आहे ते आपण वसंत ऊर्जा हे स्प्रेइंग साठी आपण घेतलेलं आहे. याच्यामध्ये ह्या वसंत ऊर्जाचे फायदे असे आहेत की पिकाला जो काही पडणारा जैविक आणि अजैविक ताण आहे तर त्याची जी काही क्रॉप फिजिओलॉजी आहे, त्याची चयापचय क्रिया जी आहे, तर पाण्याचा ताण असेल, त्याचप्रमाणे अति ऊन असेल, तर हे जे काही याच्यामुळे जे काही पिकाला जो आहे तो ताण पडतो तर तो ताण घालवण्याच्या अनुषंगाने जे आहे ते याच्यामध्ये वसंत ऊर्जाचं जे आहे ते फार महत्वाचं कार्य आहे. हा ताण घालवण्याच्या अनुषंगानं वसंत ऊर्जा जे आहे ते पिकाला फवारणीच्या माध्यमातून जर आपण दिलं तर निश्चित जैविक आणि अजैविक ताण, मग तो पाणी समजा अति जास्त झालं असेल किंवा पाणी कमी झालं असेल तर अशा ह्याच्यामध्ये जे आहे ते वसंत ऊर्जेची स्प्रेइंग आपण जर घेतली तर हा जैविक आणि अजैविक ताण जो आहे तो आपण नष्ट करू शकतो आणि त्या माध्यमातून जे आहे ते पिकाचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो. आता आपण काही ठिकाणी पाहतोय की कोल्हापूर सारख्या ठिकाणी जे आहे ते पूर येण्याची परिस्थिती तिथं निर्माण होते आणि अशा ठिकाणी पीक आपलं पाण्यामध्ये राहिल्यामुळं तिथं जे आहे ते मुळावाट जे आहे ते अन्नद्रव्य शोषण करण्यासाठी जे आहे ते अडचणी येतात. आणि हा जो काही ताण पडलेला आहे त्या पिकाला तर हा ताण घालवण्याच्या अनुषंगाने सुद्धा जे आहे ते वसंत ऊर्जाची जर आपण फवारणी केली तर निश्चित जे आहे ते त्या झाडाची चयापचय क्रिया व्यवस्थित होण्याच्या अनुषंगानं, त्याचप्रमाणे जे आहे ते तिथं पिकाच्या चयापचय क्रिया व्यवस्थित होण्याच्या अनुषंगानं पूर परिस्थितीमध्ये सुद्धा जे आहे ते पिकाचं आपत्कालीन व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगानं वसंत ऊर्जाचा स्प्रे आपल्याला फायदेशीर जे आहे तो तिथं होऊ शकतो. आणि अशा पद्धतीनं मग पूर परिस्थितीमध्ये सुद्धा फवारणी करण्यासाठी आपण दलदलयुक्त परिसरामध्ये सुद्धा जे आहे ते तिथं ऊस पिकाची जर फवारणी करायची असेल, ऊस आडवा तिडवा पडलेला असतो, अशा ठिकाणी आपण कुठल्याही प्रकारे इतर पद्धतीनं जे आहे ते आपल्या पारंपरिक पद्धती ज्या आहेत तर त्या माध्यमातून फवारणी करू शकत नाहीत. मात्र ड्रोनच्या सहाय्याने जे आहे ते आपण दलदलयुक्त प्रदेशामध्ये सुद्धा जे आहे ते आपण स्प्रेइंग जे आहे ते अपेक्षित कीडनाशकाची असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन करणाऱ्या जे काही गोष्टी आहेत तर त्यांची फवारणी जी आहे ते आपण घेऊ शकतो. आता हे जी काही आपण फवारणी सध्या चालू आहे तर या फवारणीमध्ये आपण ऊस पिकाचं अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने जे आहे ते वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूटचं मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट महाराष्ट्र ग्रेड 2 ची आपण ह्याच्यामध्ये फवारणी करतोय. काही ठिकाणी चोपणार जमिनी असतात, काही ठिकाणी आपल्या पांढऱ्याच्या जमिनी म्हणजे चुनखडीयुक्त जमिनी असतात. अशा ठिकाणी पिकाला जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता तिथं भासते, त्याचा आपटेक तिथं होत नाही. तर अशा ठिकाणी जे आहे ते पिकाचं उत्पादन वाढीसाठी आणि पिकाला अन्नद्रव्य जे आहे ते सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवठा करण्यासाठी जे आहे ते आपण वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं मल्टी मायक्रोन्यूट्रिएंट आपण तिथं या आता जी काही सध्याची जी काही आपण फवारणी पाहतोय तर याच्यामध्ये आपण मल्टी मायक्रोन्यूट्रिएंटचा स्प्रे सुद्धा आपण घेतोय. या माध्यमातून या ऊस पिकाला झिंक असेल किंवा आयरन असेल किंवा इतर जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत तर ते इथं पुरवठा होणार आहेत, पानांच्या द्वारे जे आहे ते तिथं पिकाला मिळणार आहेत. आणि हे अन्नद्रव्यांचं तिथं मिळाल्यामुळं त्या पिकाची जी आहे ते चयापचय क्रिया व्यवस्थित झाल्यामुळे जे आहे ते तिथं उत्पादन वाढीसाठी जे आहे ते
या ड्रोनच्या माध्यमातून जे काय आपण फवारणी करतो त्याचा निश्चित जे आहे ते तिथं आपल्याला फायदा होणार आहे. त्याचसोबत आपण याच्यात मॅक्रोन्युट्रिएंट सुद्धा घेतोय. 19-19-19 हे जे खत जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये घेतलेलं आहे. या माध्यमातून सुद्धा पिकाचं जे आहे ते NPK जे आहे ते आपण या पिकाला जे आहे ते या ड्रोनच्या फवारणीच्या माध्यमातून देतोय. नॅचरल शुगर रांजणी यांच्या वतीने आज इथं जे आहे ते ड्रोनच्या सहाय्यानं ऊस पिकाची फवारणीचं जे आहे ते संकल्पना इथं माननीय चेअरमन बीबी ठोंबरे साहेबांच्या संकल्पनेतून इथं राबवण्यात येत आहे. तर या संकल्पनेचे काय फायदे शेतकऱ्यांना झालेले आहेत त्या संदर्भात आपण शेतकरी महोदयांचं मनोगत घेऊ. साहेब नमस्कार. तुमचं पूर्ण नाव सांगा आणि गाव. हनुमान धोंडीराम ढगे, राहणार धानोरा खुर्द, तालुका अंबाजोगाई. 2023 मध्ये तुमची परिस्थिती काय होती या गेल्या वर्षी पावसाची? गेल्या वर्षी खूप कमी पाऊस होता ह्या टायमिंगला. बर. ऊसाची वाढ पण झाली नव्हती. तर मग अशा अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये ऊस पिकाची वाढ व्यवस्थित झाली नाही. हा. तर मग त्या कारखान्याच्या माध्यमातून जे आहे ते आपण इथं जे आहे ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं वसंत ऊर्जा आपण ऊर्जा. फवारणी करतोय. हो. तर त्या वसंत ऊर्जाचे याच्या पूर्वी सुद्धा तुम्ही काही परिणाम घेतलेले आहेत हो. किंवा पाहिलेले आहेत. हो, पाहिले. तर त्याचे काय रिझल्ट तुम्हाला वाटतात? फवारणी केल्याच्या नंतर काय दृश्य परिणाम तुम्हाला दिसतात? पानाची वाढ होती, रुंदी वाढती हम्म. आणि एकदम टवटवी येते पिकावर आणि वाढ पौष्टिक पोचतही चांगला. बरं, म्हणजे ऊसाची काळुंकी एकदम हा, वाढलेली एकदम. आपल्याला दिसते. हो. आणि रेटच्या बाबतीत तुमचं काय अनुभव आहेत? वसंतदादा इन्स्टिट्यूटचे काही हे निविष्ट आहे सगळ्या. तर रेट बघायला गेलं तर एकदम मार्केट च्या हिशोबानं एकदम 4 आणे आहेत, रुपयातला 4 आणे. आणि त्याचा म्हणजे रिझल्ट पण चांगला आहे. बरं. ॲव्हरेज पण चांगलं येते त्याला. बरं. म्हणून इथून कारखान्यावर उपलब्ध होतात तर कारखान्यावरून आणले.